नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। आपल्या भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात सुजलेली आहे। आता आपण चीनलाही मागे टाकलेले आहे, म्हणजे चीनपेक्षा कमी भूभाग असलेल्या भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त आहे। विशेष म्हणजे अमेरिकेची गोष्ट तर सोडाच, कारण अमेरिकेची जमीन भारतापेक्षा 2.5 पट जास्त आहे आणि भारताची लोकसंख्या अमेरिकेच्या 5 पट जास्त आहे। महात्मा गांधी यांच्या काळात भारत हा 6 लाख खेड्यांचा देश होता। आता अनेक खेड्यांचे परावर्तन शहरांमध्ये झालेले आहे। खेड्यातील चांगली अर्थव्यवस्था असलेले किंवा जास्त हुशार असलेले अनेक तरुण एकतर स्वतः एकटे नाहीतर कुटुंबासह या शहरीकरणात सामील झालेले आहेत। भारतातील लोकसंख्या 40% शहरी झालेली आहे। महाराष्ट्राचे प्रमाण तर याहूनही जास्त असेल। मुंबईच्या आसपासची सर्व खेडी 2-3 जिल्ह्यांमधील 10 ते 12 महापालिकांनी अक्षरशः गिळंकृत केलेली आहे। एकेकाळी शहरातील उत्पन्नापेक्षा खेड्यातील उत्पन्न जास्त होते। आता उत्पन्नाच्या बाबतीत शहराचा वाटा 70% पर्यंत गेलेला आहे, म्हणजेच 40% शहरी लोकांचे उत्पन्न 60% ग्रामीण भागातील उत्पन्नापेक्षा दुपटीने जास्त आहे। एकूणच आपल्या विकासाची गंगा शहरात वाढत चाललेली आहे, पण हा पणच अत्यंत महत्त्वाचा आहे। शहरे जसजशी वाढली तसतसे शहरीकरण अनियोजित झाले। त्यात फक्त मुंबई आणि पुण्याचे उदाहरण घ्या। 1965 पर्यंत मुंबईमधील सडका दररोज पाण्याने धुतल्या जात होत्या। आता या 2 शहरांचा बकालपणा कितीतरी प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतो। अशीच परिस्थिती इतरही लहान मोठ्या शहरांची आहे। शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधाही अत्यंत दर्जाहीन दिल्या जात आहेत, असे खेदाने म्हणावेसे वाटते। वाहतुकीचे म्हणाल तर तिथेही 12 वाजलेले आहेत। वाहन तुंबी, मुंबईच्या भाषेत ट्रॅफिक जाम इतकी वाढलेली आहे की शहरातून गाडी चालवणे दुर्धर झालेले आहे। जुनाट गाड्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्यासोबतच आजकाल बऱ्याच शहरांमध्ये आपले घर वातानुकूलित करण्याचा एक प्रयोग सुरू असतो। त्यामुळे किती कार्बन आणि आपण उत्सर्जन करतो याचा कोणी विचार करत नाही। तो कार्बन बाहेरच्या लोकांसाठी तापमान वाढवतो। या प्रदूषणाबाबत सरकार कधी बोलणार आहे का? त्यातच अतिपावसामुळे शहरांमध्ये नियोजन व्यवस्था पूर्णपणे ढासळते। गल्लोगल्ली घाण्यांचे डोंगर तयार होताना दिसतात। उन्हाळ्यात तर उष्णतेची परमावधी होते। त्याला वातानुकूलित घरे कारणीभूत आहे असे आम्ही वर म्हटलेलेच आहे। आपण जगातील सर्वाधिक जनसंख्या असलेला सर्वाधिक समस्याग्रस्त देश आहोत, हे आपले सरकार मानायलाच तयार नाही। आपल्या देशातील वाढते शहरीकरण नियोजित नसल्यामुळे या शहरांमध्ये जो कर्णकर्कश आवाज हॉर्न मधून येतो आणि भर रस्त्यात जोरात वाजणाऱ्या डीजे आणि बँडमुळे आवाजांचे प्रदूषणही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे। शहरातील झोपडपट्ट्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। प्रत्येक शहरात बेकायदेशीर बांधकामे आहेतच। जगातील सर्वात प्रदूषणयुक्त शहरांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे। रस्ते बनवणारे अनेक ठेकेदार 30 ते 40% खर्चामध्ये रस्ते बनवतात। बाकीच्या रकमेचे म्हणजे त्या निधीचे काय होते हे आम्हाला अजिबात ठाऊक नाही। आपल्या देशात आणि राज्यात शहरी विकास मंत्रालय आहे। आपल्या मायबाप सरकारने 2014 साली 100 शहरांना स्मार्ट बनवण्याचा संकल्प केला होता, म्हणजे स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प केला होता। त्यापैकी अवघे इंदूर सारखे एखादे शहर सोडले तर जिकडे तिकडे बोंबाबोंबच आहे। आपल्या देशाच्या शहरी विकासासाठी आवश्यक तेवढे धन सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही। आता कर्ज काढण्याची ही परमावधी झालेली आहे। याचाच अर्थ शहरांचा वाली कोणीच नाही। त्यामुळेच आपली शहरे म्हणजे हरे 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 हे खरे असले तरी आपण आशावादी राहूया। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।